पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह खड्ड्यात दफन केले. हिंगणघाट, दिनांक 22 ऑगस्ट. पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराशेजारच खड्ड्यात दफन केल्याची घटना आज शहरात उघडकीस आली. येथील येणारा रोड नजीकच्या आयलॉन सभागृहामागील परिसरातील ही घटना घडली असून आरोपी फरार झाला आहे, तर सहआरोपी त्याचे मामाला पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष वैद्य या आरोपीचे या भागात स्वतःचे नवीनच घर असून पत्नीसोबत झालेल्या वादातून आरोपीने पत्नी माठुरी सुभाष वैद्य हिचा धारदार शस्त्राने खून केला. नंतर एका जेसीबी धारकाला पाचारण करून जवळपास 3.5 फूट खोल खड्डा करून घराच्या अंगणातच तिचा मृतदेह पुरला. या दरम्यान दिनांक 19 रोजी आरोपीने मृतक माधुरी ही बेपत्ता असल्याची तक्रार सुद्धा हिंगणघाट पोलिसात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता इतर नातेवाईकांनी आरोपीने खून केला असल्याचा संशय व्यक्त केला. शौचालयाकरिता अंगणात मोठा खड्डा खोदण्याकरिता त्यांनी जेसीबी बोलविला. नंतर आरोपीने संधी साधून त्यात मृतदेह पुरला. यात त्याचा मामासुद्धा सहभागी झाला होता. खोदलेला खड्डा कोणतेही बांधकाम न करता बुजवण्यात आल्यामुळे पोलिसांचा संशय वाढवला. आज सायंकाळी 6 वाजताचे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील नायक, पोलीस ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतक महिला ही आरोपीची दुसरी पत्नी असून आरोपी हा शहरातील फुले वॉर्ड येथील रहिवाशी असून या नवीन घरी 1 महिन्यापूर्वीच राहावयास आला होता. आरोपी हा खासगी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. शवविच्छेदनाकरिता मृतदेह सेवाग्राम रुग्णालयात पाठवण्यात आला. ऐन बैलपोळ्याचे दिवशी अशी संवेदनशील घटना उघडकीस आल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.